सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आजपासून दत्त जयंती सप्ताहाला सुरुवात झालेली आहे आणि आज गुरुचरित्र पारायणचा पहिलाच दिवस होता. त्याच्यामुळे सकाळी थोडं लवकरच उठले, कारण आता रुटीन असंच असणार आहे. लवकर उठले आणि देवपूजामध्ये कितीही काही गडबड असो, देवपूजा मात्र माझी नेहमीसारखी झाली ना का माझा पूर्ण दिवस मात्र खूप जास्त फ्रेश जात असतो आणि पहिला दिवस हा तितकाच महत्त्वाचा सुद्धा होता. म्हणून छान अशी देवपूजा केली आणि धावत पळत बघा अंघोळ केली आणि फक्त साडी वगैरे नेसलेली आहे. स्किन केअर वगैरे काहीच केलं नाही आहे. फक्त देवपूजा झाली आणि धावत पळत गुरुचरित्र पारायण ग्रंथ ठेवायला गेले, कारण जागा आवरणे खूप जास्त महत्त्वाची असते. जागा सांभाळली, पुन्हा घरी आले, पुन्हा छान अशी तयार झाली आणि आहोंना घेऊन गेली होती 8च्या आरतीला. कारण आज महाराजांना काय करून घ्यायचं होतं माहिती नाही, पण आम्हाला षोडोपचार पूजेचा मान मिळाला होता आणि त्याच्यासाठीच आम्ही घाईगडबडमध्ये गेलो. कारण जी जोडी होती ना ती कॅन्सल झालेली होती आणि म्हणून मग आम्हाला सांगितलं आणि लगेचच आम्ही तयार झालो आणि गेलो. त्याच्यानंतर गुरुचरित्र पारायण वगैरे वाचलं आणि नंतर मी 12ला घरी आली. 12 वाजेला छान असा गरमागरम चहा घेतला, कारण सकाळी तेवढीच घाई झालेली होती म्हणून आहोंचा आणि माझा दोघांचा चहा घ्यायचा बाकी होता. सो चहा वगैरे घेतला, दिवसभराची कामे केली, सेवा केल्या आणि पुन्हा संध्याकाळी आरतीला गेले. तर असा होता माझा आजचा दिवस. थँक्यू.